जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. त्यांना ही शंका वाटते की म्हणजे तू प्रेग्नंट तर नाही असणार. तुम्हा दोघांना माहितीये उद्या माझे आई बाबा येणार आहेत. खरं तर हेच आहे की दोघही पती पत्नी आहेत आणि माझी सून आई होणार आहे. काय? मी हे विचारायला आलोय की या बातमीचा अर्थ काय आहे की आदर्श आणि भारती पती पत्नी नाहीयेत, फक्त पती पत्नी असल्याचं नाटक करतायत. ही गोष्ट खरी आहे सर. खोटं आहे हे. काय म्हणतेस तू? तो तो कुठे जाऊ शकतो? तिकडे सुद्धा सर्वजण मोहनीशच्या शोधात आहेत. गायत्रीताई तर म्हणत होत्या की इथेही थोडी चौकशी करा, म्हणजे तो इंडियात तर नाही ना आला. असू शकतं की तो इंडियात आला असेल. पप्पा, जर तो इंडियात आला असता तर त्याने फोन केला असता. तेही खरंय, जर तो इंडियात आला असता तर सीमाला भेटायला नक्कीच आला असता. मम्मी, त्याने सांगितलं होतं की तो इंडियात लवकर येणार आहे, म्हणजे तो घटस्फोटाच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करेल. हाच विचार तर मलाही सतावतोय की मोहनीश नक्की गेला कुठे. मनाला त्रास करून घ्यायची काही गरज नाहीये. तो जिथे कुठे असेल माहित तर पडेलच. एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव सुनबाई, आता तुला घरातील इतर कामांचा विचार करण्याची काही गरज नाहीये. आता तुला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे. त्या कुठे स्वतःची काळजी घेत बसतील, आता त्यांची काळजी तर आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. ठीक बोललास जगण्या. आतापर्यंत सुनबाई आपली काळजी घेत होती, आता आपण सर्व मिळून सुनबाईची काळजी घेऊयात. हे बघ जगण्या, कोणाला वेळेवर नाश्ता मिळो वा ना मिळो, पण तुला लक्ष द्यावं लागेल की सुनबाईला वेळेवर नाश्ता मिळाला पाहिजे आणि जेवणही. ठीक आहे? ठीक आहे. आता सर्वात पहिले नाश्ता सूनबाईंनाच मिळणार, नंतर बाकीच्यांकडे लक्ष देईन. आणि नाश्त्यात खायला काय काय द्यायला पाहिजे हे मी तुला नंतर सांगते. ठीक आहे मालकीण बाई. इतका त्रास कशाला करून घेतेस गीता? काहीच अर्थ नाहीये या सगळ्या तयारीचा आणि या देखभालीचा. हे काय बोलताय तुम्ही? फार मोठा गैरसमज झालाय तुमचा. जसा तुम्ही सर्वजण विचार करताय ना तसं काही नाहीये. ती भारती जी तुमचं सून होण्याचं नाटक करते ना, खरं सांगायचं तर ती तुझी सून नाहीच आहे. आई होणं तर खूप लांबची गोष्ट आहे. खबरदार, खबरदार, जर तुम्ही माझ्या सुनेला आणि होणाऱ्या मुलाला भलतं सलतं बोललात तर. मी काही भलतं सलतं नाही बोलत आहे. जे काही बोलतोय ते खरंच बोलतोय. माझ्या घराला यांनी नाटकाचं स्टेज बनवून ठेवलंय आणि हे सर्वजण इथे नाटक करतायत. कसली विचारसरणी आहे तुमची? आपल्याच मुलाच्या आणि सुनेच्या बाबतीत असं बोलायला तुम्हाला लाज नाही वाटत? पहिल्यांदा तर तुम्ही भारतीला सून मानायलाच तयार नव्हता. आता जेव्हा भारती आई होणार आहे तेव्हा तुम्ही हे बोलताय की दोघ जण नाटक करतायत. आदर्श आणि भारतीने तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली आहे. खरं काय ते मला माहिती आहे. ना आदर्श आणि भारती पती पत्नी आहेत आणि ना ही भारती आई होणार आहे. भारती फक्त माझी सून नाही, तुमची पण सून आहे. असं काहीही करू नका ज्यामुळे या सगळ्यांचा नात्यांवरचा विश्वासच उडून जाईल. कसलं नातं? कुठलं नातं?
भारती इथे उभी आहे ना, विचार तिला मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं. विचार तिला. ठीक आहे, मीच विचारतो. अशी गप्प का उभी आहेस? सांग तुझ्या सासूला मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं. हे काय झालंय तुम्हाला? तुम्ही नात्यांच्या मर्यादा विसरायला लागलात. भारती या घराची सून आहे म्हणजे सून आहे. तिला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या तोंडाला आवर घाला जरा. खरं काय ते मी सगळ्यांसमोर आणणारच आहे. आनंद साजरा करतेस ना तुझी सून आई होणार ही बातमी ऐकून? तर मग घेऊन जा हिला डॉक्टरकडे आणि चेकअप करून घे. म्हणजे आपल्यालाही कळेल की ही खरोखरच आई होणार आहे की आपल्या बरोबर नाटक करते. एकदा काही टेस्ट झाली ना की सगळं सत्य आपोआप समोर येईल. ठीक आहे, उद्या मी सुनबाईला हॉस्पिटलला घेऊन जाणार होते, पण आजच तिला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि तिची प्रेग्नन्सी टेस्ट करून घेते. एकदा रिपोर्ट माझ्या हातात येऊ द्या, मग मी तुमच्याशी बोलेन. हे का नाही समजत येत की हे सगळं ऐकून सुनबाईला किती त्रास होत असेल. का शांत बसलीस भारती? काय झालं? अगं तू गप्प का आहेस? सांग तरी काय झालं? आदर्श, तेच झालं ज्याची आपल्याला भीती होती. पप्पांना सगळं काही कळलं. त्यांना माहित पडलं की आपण पती पत्नी नाही आहोत. आपण फक्त पती पत्नी होण्याचं नाटक करतोय. आणि हेही कळलंय त्यांना की मी प्रेग्नंट नाहीये. हे प्रेग्नंट होण्याचं फक्त नाटक आहे. काय? हो आदर्श, त्यांचं बोलणं ऐकून मम्मीनी निर्णय घेतला की त्या माझी प्रेग्नन्सी टेस्ट करतील. आपलं खोटं सगळ्यांसमोर येण्याआधी तूच जाऊन सगळ्यांना खरं काय ते सांग की नेमकं काय घडलंय. आणि त्यांना हेही सांग की तू सीमावर प्रेम करतोस. हसण्याऱ्या या ऋतूमध्ये डोळेही हे ओले झाले. हे कधी तुम्ही कुठे ऐकलं काय? दुःख कधी कुठे कमी झाले. आलेला बहर जात आहे सर्वांना फार रडवत आहे. लिहितो आहे देव असा जीवनाची दशा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. ही परीक्षा. कसला विचार करते सीमा? काय नाही. जेव्हापासून मी मोहनीश बद्दल ऐकलंय मला तर चिंताच लागली आहे ग. जर तो नाही सापडला तर काय होईल? मम्मी, तू उगीच चिंता नको करूस. जे व्हायचं असेल तेच होईल. आमचं तर आता एकच स्वप्न आहे ग की आम्हाला तुझं आयुष्य परत सावरताना पाहायचंय. तुझ्या चेहऱ्यावर ते हसू पुन्हा पाहायचंय. पण जोपर्यंत मोहनीश तुला घटस्फोट नाही देत तोपर्यंत आम्ही तुझं दुसरं लग्नही नाही करू शकत ग. मम्मी, लग्नाची कोणतीच घाई नको. मी तुमच्या जवळ आहे, तुमच्या सोबत आहे.
हे काय कमी आहे का? मुलीला आयुष्यभर आपल्यासोबत ठेवून आईवडिलांना आनंद नाही मिळत. आईवडील तेव्हाच सुखी होतात जेव्हा ते आपल्या मुलीला सासरी सुखी आनंदी पाहतात. हीच जगाची पद्धत आहे आणि हीच परंपरा. मम्मी, तुम्हा दोघांना दुःखी पाहून मलाही त्रास होतो. तुम्हा दोघांची जशी इच्छा आहे तसंच होईल, पण याच गोष्टीचा विचार करून चिंता नको करत बसू. आई वडिलांचे हेच विचार मुलींना विचार करायला भाग पडतात की काय मुली आपल्या आई वडिलांना जड झाल्या आहेत का? हे काय बोलतेस तू? मुली कधी आईवडिलांना जड होऊ शकतात का? 9 महिने मी तुला पोटात वाढवले अगं. तेव्हा मला हे ओझं नाही जाणवलं कधी. तर मग आता काय तू मला ओझं वाटू लागशील? हां, तू हातपाय धुवून घे, मी तुला जेवण वाढते. हॅलो, हाय सीमा. कोण बोलताय? माझा आवाज तू इतक्या लवकर विसरलीस? मी तुझा मोहनीश. अरे मोहनीश, कुठे आहेस तू? मला तर आजच कळलं की तू कॅनडामध्ये नव्हतास. सीमा, तिथे तुझ्या आठवणी मला सुखाने जगू देत नव्हत्या. तू इकडे आल्यानंतर मी एक क्षण पण सुखाने नाही राहू शकलो. काय? सीमा, तू इकडे आल्यानंतर मला कळलं की प्रेम कशाला म्हणतात, तडफडणं कशाला म्हणतात, हरवणं कशाला म्हणतात. सीमा, तुला माहितीये मी तुझे कितीतरी फोटो काढलेत. इथे तू तर माझ्यासोबत नाहीयेस, पण तुझे फोटो माझ्यासोबत आहेत. परंतु सीमा, फक्त तुझे फोटो नाही, मला तुझी सोबत हवी आहे. हे काय झालंय तुला मोहनीश? हे तू काय बोलत असेल तर बोलतोयस? सीमा, मॉम पण कॅनडात हेच बोलते, पण मी तुला नाही विसरू शकलो. सीमा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मोहनीश, मी असा कधी विचारही केला नव्हता की माझं तुझ्याबरोबर जेव्हा बोलणं होईल तेव्हा तू असं काही बोलशील. हे बघ मोहनीश, चांगल्या प्रकारे लक्षात ठेव की आता माझ्या आणि तुझ्यामध्ये कोणतंच नातं नाहीये. नाही सीमा, ऐक माझं जरा प्लीज. तू एकदा तरी माझ्याबद्दल विचार कर. मी परत फोन करेन तुला, प्लीज सीमा. तू मला फक्त एवढंच सांग की शेवटी तू असं काय करणार आहेस की ज्यामुळे तुला असं वाटतंय की तू आदर्शला तयार करशील त्या गुप्तांच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी? हो माधुरीजी, अशा प्रकारे आपण गुप्तांना तर कसंही समजून सांगण्याचे प्रयत्न करूच शकतो, त्यांना मनवूही शकतो. त्यांची अट मान्य केल्यावर, तशी त्यांना खात्री पटल्यावर जर आपण गुप्तांच्या मुलीचं लग्न आदर्श बरोबर लावू शकलो नाही तर फिल्म बंद करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच मार्ग शिल्लक राहणार नाही. आता तर एकच मार्ग आहे, इथून बाहेर जाण्याचा मार्ग. फिल्म बंद, ऑफिस बंद. असं काही नाही होणार सर. परंतु मग कसं माधुरीजी? तुम्हाला तर माहितीच आहे ना की आदर्श भारतीला किती मानतो ते. तो भारतीला मानतो तर आहे, पण तुला हे माहित नाही की तो सीमावर प्रेम करत आहे. आता तर परत तीच तरा झाली. करायला गेलो काय आणि झालं काय? पहिले तर भारती होतीच, आता त्यात ही सीमा पण आली. हो, आता खरं काय ते ऐका. मी गुड्डीशी बोलले होते. तिने मला सांगितलं की आदर्श आणि भारती यांचं लग्न तिच्या घरातील करणार होते, पण हे लग्न थांबलं कारण भारती आई होणार आहे. अरे, तू हे सगळं ऐकून जखमेवर मीठ चोळतेस की काय? तू मला फक्त एवढंच सांग की आपलं काम कसं काय जमेल. तेच तर सांगते सर. खरं तर भारतीनं लग्नापासून वाचण्यासाठी प्रेग्नेंट होण्याचं नाटक केलंय. जर हे नाटक असेल तर याचा खुलासा अगदी सहज होऊ शकतो. हो, पण आपल्यासाठी जरुरी हे आहे की आदर्श जो भारतीला इतका मानतोय
तो भारतीचा द्वेष करेल. पण कसं? भारतीला आदर्शच्या नजरेतून उतरवल्यानंतरच या गोष्टीचा जर खुलासा झाला तर खेळाला मजा येईल. तुम्ही ती म्हण तर ऐकलीच असेल ना, की एका बाणानं 2 शिकार. आणि आपला नाईलाज हा आहे की आपल्याला एका बाणानं 2 शिकार करावे लागतील. एक शिकार भारती तर दुसरी शिकार आपल्याला सीमाचीच करावी लागेल. आणि त्यानंतरच हा आदर्श भारती आणि सीमा नावाच्या तावडीतून पूर्णपणे स्वतंत्र होईल. म्हणजे तू चांगल्या प्रकारे विचार केलायस की कुठे, काय आणि कसं करायचंय ते. हो सर. आणि आपल्याला या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल की आदर्शच नाही तर त्याच्या घरातले पण भारतीला चांगले मानतात. आणि आपल्याला भारतीला फक्त आदर्शच्या नजरेतूनच नाही तर त्याच्या घरातल्यांच्या नजरेतून पण उतरवलं पाहिजे. हे सगळं ना सुनबाईला सगळ्यांच्या नजरेतून उतरवण्यासाठी नाटक रचलंय. नाहीतर स्वतःच्याच सुनेवर असे कोणी आरोप करतं का कधी? हो आई, मी सुद्धा ऐकून हैराण झाले जेव्हा त्यांनी सांगितलं की भारती आणि आदर्श पती पत्नी नाही आहेत आणि भारती आई होण्याचं नाटक करतेय. हो आई, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पप्पांनी ही गोष्ट आत्ताच का सांगितली. अगं, तो तर भारतीच्या बाबतीत काही ना काही बोलतच असतो. नाही आजी, पप्पांनी बहिणीवर असा आरोप याआधी कधीच नाही केलाय. जर पप्पांना आरोप करायचाच असता ना तर त्यांनी तो आधीच केला असता. गुड्डी, हे तू काय बोलतेयस? हो आई, खरं तेच बोलतेय. अगं, तू लक्ष नको देऊस. तो असाच आहे, जे मनाला येईल ते बोलत सुटतो तो. आणि ऐक, तू भारतीला सांग की त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस म्हणा. हो आई, समजावेन मी तिला. पण त्यांचा संशय मिटवण्यासाठी आपल्याला सुनबाईचं चेकअप करावं लागेल. हो हो सुनबाई, आता यात काय अडचण असणार आहे. आता तर भारतीचं चेकअप करावंच लागेल. पुन्हा पुन्हा करावं लागेल. अगं, तरच आपल्याला कळेल ना की तिच्या पोटाचे मूल आहे त्याची वाढ कशी होतीये. हो आई. तू उद्या भारतीला घेऊन चेकअपसाठी जा बरं. हं? आणि जो काही रिपोर्ट येईल तो सगळ्यात आधी त्या जग्याला दाखव, म्हणजे त्याचं तोंड बंद होईल. हो आई. हाय आदर्श. हाय सीमा, मी तुलाच भेटायला आलो होतो. मला माहित होतं की तू ऑफिसमध्ये नक्कीच भेटशील. काय झालं आदर्श? तू थोडा त्रासलेला दिसतोयस. हो सीमा, खोट्याच्या मार्गावर आपण पाय तर ठेवला आहे, पण या खोट्याला लपवून ठेवण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये. आता काय झालं? माहित नाही सीमा, पण पप्पांना संशय यायला लागलाय की मी आणि भारतीने अजूनपर्यंत लग्न नाही केलं. त्यांचं म्हणणं आहे की मी आणि भारती लग्न झाल्याचं नाटक करत आहोत. उलट तुला तर माहितीच आहे ना सीमा की पप्पांना पण माहित आहे की भारती आई होणार आहे. मग आता काय म्हणतात ते? ते ठामपणे सांगतायत की हे पण एक खोटं आहे, एक नाटक आहे. आणि त्यांच्या या बोलण्यावर आई आणि आजीने निर्णय घेतलाय की भारतीची प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यावी. तिच्या त्या रिपोर्टने हे निश्चितच होईल की भारती खरोखरच आई होणार आहे. आई आणि आजीचंही हेच मत आहे. पण आदर्श, खरं तर हेच आहे की ह्या टेस्ट नंतर खरं काय ते सगळ्यांसमोर येईल की भारती आई होणार नाहीये. हो सीमा, या सत्याला लपवण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये मला. म्हणूनच मी विचार करतोय की मी घरच्यांना सर्व काही खरं सांगून टाकावं आणि हेही सांगून टाकावं की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न करू इच्छितोय. काय विचार करते सीमा? नाही आदर्श, इतक्या घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. थोडा वेळ थांब, काही ना काही मार्ग नक्कीच मिळेल. मी पण मम्मीला तुझ्याविषयी सांगितलंय, पण पप्पांना अजून तुझ्याविषयी काहीच सांगितलं नाहीये. सीमा, आता वाट पाहायला पण वेळ नाही राहिला. त्या टेस्ट नंतर ना सर्व खरं सर्वांसमोर येऊन जाईल. सर्वात हैराण करणारी गोष्ट तर ही आहे
पप्पांना संशय आला कसा? घरात बाकी कोणाला संशय आला नाही? मला वाटतंय की ही गोष्ट नक्कीच भारतीने सर्वांना सांगितली असेल. हाय आदर्श, हाय माधुरी. तू इथे का उभं राहून बोलत बसला आहेस? आज जा, सरांना तुझ्याशी बोलायचं आहे, ते वाट पाहत आहेत तुझी. ठीक आहे, लवकर जा. मी भेटून येतो. काय झालं सीमा, तू उदास दिसतेस? हो माधुरी, आयुष्य जेव्हा परीक्षा घ्यायला लागतं ना, तेव्हा बस परीक्षाच घेत राहतं. जेव्हा एक आशेचा किरण दिसतो की आनंदाने फुलं फुलणार आहेत, पण त्याच वेळेस कोमेजण्याची सुद्धा वेळ येत असते. बस आता समज की माझ्या बरोबर असंच काहीतरी होतंय. मी काही समजले नाही. आता मी तुम्हाला काय सांगणार? जाणीवेला शब्दच नसतात आणि आपलं दुःख आपण स्वतःच अनुभवू शकतो. कोणी दुसरा ते अनुभवू नाही शकत. माहित नाही आयुष्य अजून किती परीक्षा घेणार आहे ते. सुख असो वा दुःख, भावनांमधून व्यक्त होऊन चेहऱ्यावर दिसतच. माहितीये तुम्हाला ती किती घाबरलेली आहे ते? कारण तिला या गोष्टीची भीती वाटतेय की तिने जे काही सांगितलं ते खोटं निघालं तर. कित्येक वेळा अशा प्रकारच्या गैरसमजुती पण होतात. नाही भारती, तू माझं म्हणणं का समजून घेत नाहीयेस? कोणत्याही गोष्टीला घेऊन जितका आनंद होतो ना, जर तिथे गोष्ट चुकीची असेल ना, तर दुःखही तेवढंच होतं. तेच तर मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आदर्श. जेव्हा आजींना हे सगळं खरं काय ते समजेल, तर त्यांना दुःख नाही होणार. अरे, त्या तर आपल्या दोघांना गुन्हेगार समजायला लागतील. खोटारडे, विश्वासघातकी, न जाणू काय काय. म्हणूनच सांगते आदर्श, आपण आजींना विश्वासात घेऊन सगळं काही खरं सांगून टाकूया. हेच योग्य असेल.